काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे जीआर काढण्यात आले। नगर विकास विभागाचे 523 कोटी 65 लाख रुपये कामांचे 61 जीआर निघालेत। काही निधी नगरपालिका आणि महानगरपालिकाला देण्यात आल्यात। काल आचारसंहिता लागण्याआधी मंत्रिमंडळात जीआर काढून विकास निधींचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर आचारसंहितेआधीच जीआर काढून विकास निधींचं वाटप करण्यात आलंय। 523 कोटी 65 लाख रुपयाच्या कामांना मंजुरी मिळाली। 65 लाख रुपये कामांचे 61 जीआर जवळपास निघालेले आहेत। काही निधी हे नगरपालिका आणि महानगरपालिका यांना देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, आचारसंहिता लागू होण्याआधीच विकास जीआर काढून विकास निधींचं वाटप। दीपाली, आचारसंहितेच्या आधी म्हणजे काल आचारसंहिता लागली, पण याच दिवशी बरोबर जवळपास 60 पेक्षा जास्त शासकीय अध्यादेश म्हणजे जीआर जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत। आणि विशेष म्हणजे सगळे बहुतेक नगर विकास विभागाचे आहेत की नगरपालिका नगर परिषदांच्या मध्ये निधी विकास वाटपाचा धडाका पुनरावृत्त झालेला आहे। राज्य मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय झाला नाही, असा निर्णय कुठल्याही राज्य मंत्रिमंडळामध्ये होत नाही, पण शासकीय आदेश मात्र जे आहेत ते काढण्यात आलेले। विशेष म्हणजे सगळे एकनाथ शिंदे यांच्या खात्याचे आहेत। मतदारांवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित करण्याचं काम अशा माध्यमातून होईल, कारण की भलेही आचारसंहिता लागली असली तरी शासकीय अध्यादेश जे आहेत ते प्रचारामध्ये आवर्जून सत्ताधारी बाकावरचे लोक जे आहेत ते दाखवण्याची शक्यता आहे की या नगर परिषदेसाठी किंवा या नगरपालिका पंचायतसाठी मी इतक्या मोठ्या प्रमाणाचा निधी आणलेला आहे, असा प्रचारामध्ये भाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या जवळपास 550 कोटींपेक्षा अधिक जीआर आहेत ते काढण्यात आलेले दिसून येत आहेत, ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक आर्थिक ताकद देण्याचा प्रयत्न असतो आणि विकासासाठी आमचं शासन कसं किंवा आमचे लोकप्रतिनिधी कसे आग्रही आहेत अशा स्वरूपाचा हे प्रचाराचा भाग असू शकतो। बरोबर आचारसंहिता काल 4:30-5 ला प्रेस झालेली आहे आणि ती आजपासून सगळीकडे लागू झालेली आहे। याच वेळी आचारसंहितेच्या दिवशी बरोबर सकाळच्या तारखा आणि दिवस वेळ दाखवून हे मोठ्या प्रमाणामध्ये जीआर काढण्यात आलेले आहेत। अशा स्वरूपामध्ये याआधी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सरकारपर्यंत जरी असले तरी निवडणुकीच्या दामधुमीमध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी फार मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय निर्णय घेतले जातात, विकास निधी वाटपाचे निर्णय घेतले जातात। तशाच स्वरूपाचा निर्णय नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्या वतीने घेण्यात आल्याचं दिसून येते। निश्चितच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।